बघा ना, निवडणुकीच्या आधी तर प्रत्येक उमेदवार आपल्या घरी येऊन वोट मागतात. आपल्यासोबत जेवढा होईल तेवढा जास्त कॉन्टॅक्ट वाढवतात. पण एकदा निवडणूक झाली का मग तू कोण, मी कोण. पण असं आमच्या नगरसेवकांनी नाही केलं. म्हणजेच आमचे हर्षल भाऊ चौधरी तर ते निवडणुकीच्या आधीसुद्धा जनतेच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिले आणि निवडून आल्यावर सुद्धा तुम्ही बघू शकता प्रत्येक घरी जाऊन त्यांनी सर्वांचे आभार मानले. तर ही गोष्ट मला दादांची खूप आवडली आणि अभिनंदन दादा तुम्हाला आमच्या प्रभागाचे नगरसेवक निवडून आल्याबद्दल. तर हा दिवस होता निवडणुकीच्या रिझल्टचा आणि जेवढ्या पण रॅलीज आमच्या घरासमोरून जात होत्या ना, प्रत्येक रॅलीच्या म्युझिकवर म्हणजे खूप मस्त मस्त गाणे वाजत होते. त्या सगळ्या म्युझिकवर विनिक्षा घरात डान्स करत होती. आम्ही पण म्हटलं चला इतका खुशीचा माहोल आहे, काहीतरी आपण पण मस्तपैकी बनवूया आणि जो झटपट बनतो तो डोक्यात आला तो म्हणजे कच्चा चिवडा. मग काय माझे मिस्टर बनले भेलवाला. माझं काम असतं सगळी सामग्री एका जागी आणून ठेवणे आणि माझ्या मिस्टरांचं काम असतं सगळं काही त्यांच्या हिशोबाने प्रमाण वगैरे मिक्स करून ते सगळं बनवणे. आता आम्ही थोडं तिखट कमीच ठेवलं होतं कारण की विनिक्षा पण हा चिवडा खाणार होती. तिलाही खूप आवडतो कच्चा चिवडा. तर सगळ्यात पहिले तर तेल टाकून घ्यायचं म्हणजे त्या लाह्यांना जे पण आपण मसाले टाकू नये ते छानपैकी असे चिकटतात. तर तिखट, मीठ, हळद, आमचूर पावडर, त्यानंतर चाट मसाला ह्या सगळ्या गोष्टी टाकायच्या. धनिया पावडरसुद्धा टाकायचं, खूप मस्त लागतं. आणि या स्टेजवर तुम्ही हा चिवडा असा साईडला काढून सुद्धा ठेवू शकता की कोणाला नंतर पाहिजे असेल तर. मग काय यामध्ये मस्तपैकी बारीक चिरलेला कांदा, टमाटर टाकायचं, कोथिंबीर टाकायची. त्या व्यतिरिक्त लिंबू पिळू शकता तुम्ही त्याच्यामध्ये आमचूर पावडर टाकल्यावरही जर थोडंसं आंबट तुम्हाला आवडत असेल तर. आणि त्याच्यानंतर दाणे वगैरे सगळं टाकून छान मिक्स करून घ्यायचं. कुणाकुणाला बाजारामध्ये जो मिळतो ना चिवडा तो पण आवडतो तर तोही तुम्ही टाकू शकता. मला तर फक्त थोडीफार शेव आवडते तर मी तीच टाकली आणि सगळ्यांनी आपापल्या चॉईसनुसार बनवून घेतला होता. तशी तर याची रेसिपी दाखवायची काहीही गरज नव्हती मला, कारण की प्रत्येकाच्या घरी बाजाराच्या दिवशी म्हणजे प्रत्येकाच्या गावानुसार ज्या दिवशी बाजार असतो त्या दिवशी हा चिवडा त्यांच्या घरी बनतो म्हणजे बनतोच. आमच्याही घरी बनायचा अचलपूरला आणि आता इथे सुद्धा तसा आहेच. फक्त त्यावेळेस आणि आताच्या वेळेस फरक एवढा पडतो की तिथे आईकडे चांगलं असं खाल्लं पिल्लं की आपण मस्त आपल्या कामात लागून जायचो. किचन वगैरे क्लीन नव्हती करायला लागत. आता तसं करावं लागते पण काही हरकत नाही आहे. आपलं घर क्लीन ठेवणे आपल्याच हातात आहे. मी तर लिटरली गॅस ओटा छानपैकी रात्री असा क्लीन करून टाकते म्हणजे धुवूनच काढते त्याला. तेव्हा कुठे जाऊन तो खूप छान असा दिसतो कारण की दिवसभराचा चिकटपणा तेलकटपणा त्याच्यावर असतो. आणि रात्री जेवढं आपण क्लीन करून ठेवू तेवढंच सकाळी उठल्यावर फ्रेश व्ह्यू आपल्या डोळ्यासमोर येतो. आणि बस त्यानंतर मी माझं नाईट रुटीन फॉलो केलं. आणि या पिंपलला कसं माहीत पडत असेल की काहीतरी आता हिच्या जीवनामध्ये इम्पॉर्टंट फंक्शन वगैरे येणार आहे किंवा हिला कुठेतरी जायचं आहे, चला आपण पण चला हिच्यासोबत जाऊया म्हणून. काय यार, मग काय नाईट क्रीम वगैरे लावली माझी होममेड जी आहे ती. अँड दॅट्स इट फॉर टुडे. जय गजानन माऊली. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.